नमस्कार. तर दिवाळीचे खूप सारे ब्लाऊजचे ऑर्डर होते. तर 3 दिवसात म्हणजे पहिला दिवस दुपारपर्यंत, दुसरा दुपारपर्यंत, असं अर्ध्या-अर्ध्या दिवसात 3 दिवसात 9 ब्लाऊज शिवून घेतले आहेत. कारण दुपारनंतर परत कस्टमर चालू होतात. आणखीन किरकोळ असतात, टिपा मारायचं, फिटिंग करायचं. त्यामुळे दुपारनंतर शक्यतो शिवून होत नाहीत. दुपारपर्यंतच ब्लाऊज शिवून होतात. तर हे पहिले 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते. फोर होते. तर खूप छान बसले त्यांना. असं वरती धरल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. हा पण पहिल्याच कस्टमरचा आहे. 3 ब्लाऊज त्यांचेच होते. हा खूप त्रास दिला ब्लाऊज स्टिच करताना, कारण खूप दोरे निघत होते. आता हे 3 दुसऱ्या कस्टमरचे आहेत. तर याला मधून पायपिंग घातले आहे. एकदम खूप छान दिसते. फिनिशिंग पण व्यवस्थित येते. मधून अशी रेडीमेड पायपिंग घातल्यामुळे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. प्रिन्स कट पण खूप छान आला आहे. त्याचा कट पण एकदम आकार मस्त आला आहे. तर असं गोलच गळा होता. शक्यतो सणावाराच्या टायमिंगला डिझाईनचे घेत नाही, कारण भरपूर वेळ जातो. मटका गळा असेल तरच घेते. याला पण मधूनच पायपिंग घातले आहे. हे तिन्ही पण एकाच कस्टमरचे आहेत आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे. फुल बाही आहे सगळ्यांना. असं मधून एकदा पायपिंग करून नक्की पहा, खूप छान दिसतात. आता हे जे 3 ब्लाऊज आहेत, हे स्टिच करताना खूप म्हणजे खूप त्रास झालेला. हे 3 माझेच आहेत. त्यामुळे मी शिवले, कारण दुसऱ्यांचे असते तर खूपच मग बडबड केली असती मनातल्या मनात, कारण खूप हालत होते. हा व्यवस्थित झाला, पटकन झाला, कारण जे सुळसुळीत कपडा असतो ना, तो पटकन होतच नाही. हा ब्लाऊज पण खूप त्रास दिला, खूप म्हणजे खूपच वेळ जातो अशा ब्लाऊजला. पण दिसायला खूप छान दिसतात अशा ब्लाऊजच्या साड्या. असा डीप गळा केला आहे आणि बाही अगदीच 2.5 इंचाची केली आहे. ज्या कोणी टेलर मैत्रिणी असतील त्यांची पण अशी सणावाराला गडबड असते ना, सांगा नक्की.